हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर महाशिवरात्रीनंतर आज मी ब्लॉग शूट करत आहे. तर कारण पण तसंच होतं, घरातलं थोडं कारण प्रॉब्लेम्स आणि मेन म्हणजे मुलांची शाळा म्हणजे परीक्षा चालू होती. तर कर्नाटकात खूप लवकर परीक्षा असतात आणि लवकर सुट्ट्या पडतात. तर आता माझ्या मुलांना सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि निवांत झालेले आहेत ते. तर म्हटलं आता त्यांची एक्झाम वगैरे संपले तर आपलं काम पण चालू केलेलं बरं म्हटलं. तर आज वार आहे गुरुवार आणि मम्मींनी बाजार वगैरे सगळा करून आणला होता. तर तो सगळा बाजारात इथे काढत आहे मी. आज काही जास्त बाजार नव्हता, थोडं थोडं होतं. तर जेवढं संपलेलं होतं तेवढं त्यांनी घेऊन आलेले आहेत. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आता सगळं माझं मी बाजार वगैरे काढून ठेवणार. आणि तिथे बाजूला तुम्हाला दिसत असेल मम्मींनी ब्रेड, परत मटकी, मोड आलेली मटकी आणि फरसाणा वगैरे आणलेला आहे. तर आज आमचा बेत आहे मस्तपैकी मिसळपाव करणार आहे मी. तर पहिला हा बाजार सगळा पटापट काढून फ्रीजला वगैरे लावते आणि मग नंतरनं मिसळ करायला घेते. कंटिन्युअसली ब्लॉग टाकण्याचा खूप प्रयत्न असतो माझा, पण का एक एक वेळा जमतच नाही. तर जसं की आता या आठवड्यात मला जमलंच नाही गेल्या आठवड्यामध्ये. तर जसं माझ्याकडनं होत असेल तसं मी ब्लॉग शूट करून टाकत असते. तर आता सध्या 2 ब्लॉग शूट केले होते, पण ते नाही अपलोड केले मी. तर कारण पण तसंच होतं, नको म्हटलं ते ब्लॉग अपलोड करायला. आपण छान चांगले आपण म्हणजे पॉझिटिव्ह किंवा हसत खेळत असतानाचे जे ब्लॉग असतात तेच जास्तीत जास्त अपलोड करायचं असं माझं म्हणजे माझं असं एक निश्चय आहे की चांगलेच ब्लॉग शूट करायचं आणि चांगलेच ब्लॉग अपलोड करायचं. आपण अजिबात आपलं दुःख काय असेल ते अजिबात सोशल मीडियावर नाही सांगायचं, म्हणजे नाही बोलायचं अशा गोष्टी. तर त्याच्यामुळं मी नाही ब्लॉग टाकला आतापर्यंत. तर उद्यापासून ब्लॉग नक्की येतील आणि तुम्ही पण बघत चला. तर माझं असं आहे की उद्यापासून मी शुक्रवार करणार आहे, वैभवलक्ष्मीचा शुक्रवार. तर त्याची सुरुवात करणार आहे उद्यापासून. 11 शुक्रवार करणार आहे. याआधी पण केलेले आहेत मी, खूप वेळा केलेलं आहे आणि आता परत 11 शुक्रवार करायचं आहे. का तर माझ्या मनाच्या शांतीसाठी मला स्वतःला असं कुठलंही मागणं नाही आहे माझ्याकडं माझं देवीकडं की मला हे पाहिजे ते पाहिजे, असं काही नाही. की फक्त मला एक मनाला शांती पाहिजे. तर त्यासाठी मी वैभवलक्ष्मीचं व्रत करणार आहे उद्याच्या शुक्रवारपासून. तर आता डाळी वगैरे आणलेले आहेत. उडदाची डाळ आहे ही थोडी होती आणि 1 किलोभर मम्मीने आणली, कारण ही रोज लागणारी वस्तू आहे. कारण आम्हाला रोज इडलीची तयारी करून ठेवायला लागते, त्याच्यामुळे ही रोज लागते. मग म्हटलं त्यांना असू दे, यांना ते काय मात्र होत नाही काय नाही. तर ते सगळं डब्यात वगैरे भरून ठेवते आणि खाली अजून बाजार आहे तो सगळा अजून ठेवायचा आहे. आणि भांडी पण आहेत अजून थोडी, दिवा वगैरे सगळा लावलेला आहे संध्याकाळचा. आणि वेदू मीरा वगैरे सगळे बाहेर खेळत आहेत. तर हाच विचार करत मी सगळं कामं करत होते. आपलं कसं असतं ना स्त्रियांचं, आपल्याला पैसा एक वेळ नसला तर चालतो, पण मनाला समाधान शांती असलं तरच आपलं घरात मन लागत असतं. तर मला पण तसंच होत होतं की नेमकं काय होत आहे काय कळतच नाही आहे, असं शांतता वाटत नाही आहे माझी मला. तर त्यासाठी म्हटलं की आपण शुक्रवार करावं. तर शुक्रवार पण करणार आहे मी आणि गुरुवार पण करणार आहे. याआधी मी कधीच स्वामी समर्थांची भक्ती वगैरे कधीच केलेली नाही. हां, असं नामस्मरण वगैरे असतं तोंडात, पण कधी असं केलेलं नाही आहे. पण आता मला करायचं आहे, मनापासून करायचं आहे. तर त्याला पण सुरुवात करणार आहे. तर बघू आता कसं होतं आहे माझ्याकडनं. तर ते पारायण जे आपण काय म्हणतात त्याला चरित्र सारामृत, स्वामी समर्थांचं चरित्र सारामृत हे करणार आहे मी, पारायण करणार आहे. तर त्याची सुरुवात पुढच्या गुरुवारपासून करणार आहे. खरं तर आजपासून म्हणजे या गुरुवारपासूनच करणार होते, पण असं व्हिडिओ बघितले मी यूट्यूबवर. तर त्याच्या आधी आपण चालू करण्याच्या आधी तिथं केंद्रात किंवा स्वामी समर्थांच्या मठात वगैरे जाऊन तिथं नारळ आणि खडीसाखर द्यावी लागते. तर आमच्या इथं नाही आहे मठ वगैरे, तर त्याचीच सगळी माहिती काढत होते मी. तर बघूया जर इथं कुठे मठ किंवा केंद्र वगैरे असेल तर तिथं जाऊन नारळ आणि खडीसाखर देऊन मग पुढच्या गुरुवारपासून चालू करणार. कारण जे काही त्याचे अट नियम वगैरे आहेत सगळं
माहिती करून घेणार आणि मग चालू करणार, कारण पहिल्यांदाच करत आहे मी आणि इथं कोणी केलेले पण नाही आहे ज्यांना अनुभव आहे. तर यूट्यूबवरच ज्यांनी कोणी असं अनुभव आपले सांगितलेले आहेत त्यांचे अनुभव ऐकूनच मग मी करायला चालू करणार आहे. मनात भक्ती तर भरपूर आहे पण आता बघू कसं होतं. तर आता इथे मिसळ करण्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे मी. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा फोडणी घातलेला आहे. कांदा भरपूर घातलेला आहे, तेल पण जास्त घातलेलं आहे. आणि आता त्यामध्ये मटकी घालून जे आपले मोड आलेले आहेत ती मटकी मोड घालून भाजून घेत आहे. तर जरासं भाजल्यानंतर ना यामध्येच मी पाणी घालते. जरा वेगळ्या पद्धतीनं करते मी मिसळ. तर अशा पद्धतीने एकदा करून बघा, छान होते. आणि मेन म्हणजे पद्धत एवढी काही वेगळी नाही, पण मसाला माझा वेगळा असतो. तो मसाला एकदा आपण दुसऱ्या कोणत्याही भाजीला पण वापरू शकतो. जास्तीत जास्त मी मिसळसाठी वापरते. तर मसाला तो कोणता आहे, कसा करायचा तो मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर आता इथं पहिला मटकी भाजून घेते. मटकी ही भाजून झाल्यानंतर ना यामध्येच पाणी घालायचं आणि आपण जसं भाजी कुठलीही शिजवतो तसं हे मटकी शिजवायचं. म्हणजे पाण्यात पूर्ण आपल्याला जितकं मिसळीला पाणी घालायचं असतं तेवढं सगळं पाणी या भांड्यात घालायचं. मी हे भांडं जरासं बारकं घेतलं. आता हे जे आहे मटकी आणि कांदा फोडणी घातलेलं वगैरे सगळं ट्रान्सफर करणार आहे मोठ्या भांड्यामध्ये, कारण हे खूप कमी होते मिसळ. तर त्यासाठी मग आता मोठं भांडं घेऊन त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून मग उकळी काढणार त्यामध्ये. मिसळचा जो कट असतो म्हणजे जी आमटी असते ती जास्त अशी पाचकळ पाणी असते, ते पण चांगलं लागत नाही आणि जास्त घट्ट पण चांगले लागत नाही. तर त्यासाठीच जो मी पुढं तुम्हाला मसाला दाखवणार आहे तो मसाला एकदा करून बघा, छान होतो. एकदम असं स्मोकी त्याचं टेस्ट येते मिसळीची. तर आता इथं जे छोट्या भांड्यामध्ये मी केलं होतं ते सगळं ट्रान्सफर केलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये. आणि आता थोडंसं पाणी घालून हे उकळी काढणार आणि इकडं आता मसाला तयार करायला घेते, मी तुम्हाला दाखवते. तर बघा, इथे मसाला करण्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, वाळलं खोबरं आहे हे. आणि 2-3 कांदे चिरून घेतलेले आहेत. आणि आपली जी चपाती किंवा रोटी वगैरे भाजण्याची जाळी असते ना, त्या जाळीवरती हे सगळं ठेवलेलं आहे. याच्यावरतीच लसूण आणि आलं पण ठेवलं तरी चालतं, मी पण ठेवणार आहे पुढे. तर हे खोबरं जे आहे ना असं छान भाजून घ्यायचं आहे जाळावर डायरेक्ट. कढईमध्ये वगैरे भाजलेलं नाही आहे मी, बघा तुम्ही पहिला. आणि डायरेक्ट मी जाळावर भाजलेलं आहे, कारण याच्यामुळेच असं स्मोकी फ्लेवर येतो मिसळीला. असं वाटतं की चुलीवरची मिसळ आहे की काय असं वाटतं. त्यासाठी हे जे आपण ह्याचा मसाला करणार आहे ते सगळं कांदा आणि खोबरं हे आपण डायरेक्ट जाळावर भाजून घ्यायचं आहे. तर इथे थोडासा जाळा लागला आहे त्या ह्याला, तर ते खाली घेऊन थोडं विजवायचं. आणि थोडं जाळा लागायला लागला की बास करायचं, जास्त काही करपवत बसायचं नाही. थोडं भाजलं की काढून घ्यायचं. आणि कांदा मात्र जरा चांगला भाजायचा. कांद्याबरोबर लसणाच्या पाकळ्या पण टाकायच्या आणि आलं पण टाकायचं. ते सगळं भाजून घ्यायचं चांगलं, असं स्मोकी फ्लेवर येऊपर्यंत. आता हे जे सगळं भाजलेलं आहे ते मिक्सरमध्ये घेऊन वाटायचं आहे आपल्याला खोबरं. आणि इथं बघा, मी खोबरं थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलेलं आहे, कारण तेवढं मोठं खोबरं आपल्याला चिरता पण येणार नाही, कारण ते गरम असणार. त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घेतलं, चेचून घेतलं, त्याला बारीक करून घेतलं थोडंसं मोठं अगदी. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे सगळं कांदा, परत खोबरं, लसूण, जिरं आणि मिरची असेल तर तीळ असेल तर तीळ पण घाला भाजून जिऱ्याबरोबर. माझ्याकडं नव्हतं म्हणून मी घातलं नाही तीळ. तर कोथिंबीर वगैरे घातलेली आहे. याचा तर छान मसाला करून घ्यायचा आपण, एकदम बारीक छान वाटून घ्यायचं, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची. नाहीतर ती खोबरं दातामध्ये लागू शकतं, मग त्याची टेस्ट एवढी येणार नाही. तर आता नंतर परत हे फोडणी घालायचं आहे आपल्याला. आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो, त्यासाठी इथं मी तेल घेतलेलं आहे भांड्यामध्ये. तर आता तेलामध्ये जिरे, मोहरी आणि हा मसाला टाकून घ्यायचा आहे, एवढंच करायचं आहे. तर बाकी दुसरं काही घालायचं नाही आहे. कांदा, टोमॅटो वगैरे मसाल्यामध्ये जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल मिसळीसाठी तर मसाला आपण जेव्हा वाटणार असतो तेव्हा एखादा टोमॅटो घातला तरी चालेल, नाही घातला तरी चालेल, तसं काही तेवढं काही फरक पडत नाही. तर इथं मी तेल तापल्यानंतर आता जिरे, मोहरी आणि तो आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकणार आहे. आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे. तो जास्त वेळ भाजत बसायला लागतच नाही, कारण खोबरं पण भाजलेलं असते आपण, त्याच्यामुळं ते जास्त कच्चं राहत नाही. आणि कांदा पण भाजून घेतलेला असतो. आणि लसूण काही जास्त भाजण्याची गरज नसते, त्याच्यामुळं इथं मसाला पण आपल्याला जास्त भाजायची काही गरज नाही आहे. एक थोडा वेळ भाजली की लगेच त्याला तेल सुटायला चालू होतं.
मसाला भाजून झाला की लगेच त्यामध्ये चटणी आणि मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ नंतर न टाकलं तरी चालेल. चटणी आता टाकायची आहे. आता बघायचं तुम्हाला कढईला दिसत असेल त्याला तेल सुटलेलं आहे, लगेचच सुटलेलं आहे. तर तेल सुटल्यानंतर आपल्याला किती पाहिजे तेवढी चटणी टाकायची. म्हणजे आपल्याला तुम्हाला तिखट आवडत असेल तर जरा जास्त टाकायची, कमी पाहिजे असेल तर जरासं कमी टाकायची. आता आज आमच्या घरात मुलं पण हेच खाणार आहे, त्यामुळे मी थोडीशी कमी टाकलेली आहे. आणि ही नवीन चटणी आहे, आजच मम्मींनी करून आणलेली आहे. तर त्याचा अंदाज अजून नाही आहे मला, जुन्या चटणीचा आहे, या चटणीचा नाही आहे. तर आता हे सगळं चटणी वगैरे घालून झालेला हा तयार झालेला मसाला तुम्हाला बघा काळपट असा दिसत असेल. खूप छान टेस्ट येते, असं एकदम स्मोकी टेस्ट येते ह्याला. असं वाटते की चुलीवरच केलेलं आहे की काय असं वाटते मिसळ. तर ते जे आपण पाणी उकळून ठेवलं होतं म्हणजे मटकी, तर त्यामध्ये हा सगळा मसाला मीठ घातलेला आहे. आणि कट बघा कसला भारी आला, असला कटदार जेवण मला तर भरपूर आवडते. पण आता नवऱ्याच्या दबावाखाली जरासं कमी करावं लागायला लागले, कारण तब्येत कमी करायची आहे. कारण मलाच त्रास होते त्या गोष्टीचा, त्यांनी चांगल्यासाठीच सांगतात, ती एक गोष्ट आहेच. पण नाही, मन ऐकत नाही माझं. तर मला असा कट आवडतो, कारण मी आहे कोल्हापुरी, त्यामुळे कट म्हणजे जीव की प्राण आहे. त्यामुळे मी आज तर खाणारच आहे. आणि मिसळ म्हटल्यावर कटशिवाय काही विषय नाही, तिथं चालतच नाही. आणि थोडीशी आता कोल्हापुरी मारल्यानंतर परत आपल्या रुळावर येऊया आपण. तर आता बघा हे पाणी गरम असल्यामुळं काय होते की लगेचच उकळी यायला चालू झालेलं आहे. ते कोणताही म्हणजे मी जास्त व्हिडिओ स्किप किंवा कट वगैरे जास्त केलेलंच नाही आहे, तुम्ही बघू शकता. तर लगेचच उकळी आलेली आहे, कारण ते पाणी गरम होतं, पहिलाच मी उकळी काढली होती. त्यामुळं आता मसाला घातल्यानंतर लगेचच त्याला उकळी आली. त्याला खळखळ उकळी आली ना की आता मग गॅस बंद करायचा आणि झाली आपली मिसळ तयार झालेली आहे. आणि कलर पण बघू शकता किती मस्त आला. चटणी पण छान केल्या मम्मीने, मस्तच करून आणलं. आणि उरलेलं पण हे पाणी खळबळून, अजिबात मी मसाला वाया घालवलेला नाही आहे. जो मसाला होता त्यामध्ये पाणी घालून खळबळून त्यामध्ये घातलेला आहे, कारण तेल भरपूर होतं त्याला पण. त्यामुळं आता माझी मिसळ मस्तपैकी तयार झालेली आहे. तर कोण व्हिडिओ बघायला आले या पटकन खायला मस्तपैकी. अजून आहे मिसळ. आणि मिसळची तर कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता, असं जास्त पाणी पाचकळ पण झालेलं नाही आणि जास्त अशी घट्ट पण झालेली नाही आहे. मस्त त्यामध्ये फरसाणा वगैरे घातला की ते ज्या गाठी असतात फरसाणाच्या, तर त्या पाणी जे मिसळीचं आहे कट वगैरे छान ॲब्झॉर्ब करून घेऊ शकतात. अशा पद्धतीनं मी मिसळ केलेली आहे. हा मसाला खरंच एकदा करून बघा. मिसळ म्हणजे मिसळसाठीच नाही तर आपल्या आपण वांग, बटाटा किंवा बटाट्याला तर खूप छान लागते हे लागतो हा मसाला. त्याचबरोबर दोडका, कारलं, अशा सगळ्या म्हणजे फळभाज्यांना हा मसाला आपण वापरून भाज्या करू शकतो. घट्ट पण भाजी करू शकतो, अशी दबदबीत अशी, आणि पातळ आमटी पण आपण करू शकतो. मिसळ झाल्यानंतर नाही तर मी करायला घेतलेली आहे आंबील, कारण ताक होतं, भरपूर होतं. मग त्यातलं थोडंसं ताक घेतलं आणि आता खाण्यापुरतं तेवढी आंबील केली. आणि आंबील पण तयार झालेली आहे. तर आता वेदू, मीरा वगैरे सगळे गेलेले आहेत वरती. मम्मी घेऊन गेलेले आहेत त्यांना वरती खाण्यासाठी मिसळ, आणि पप्पा पण गेलेले आहेत वरती ताट घेऊन. आता राहिलो आहे आम्ही 3 जणं. तर आम्ही पण 3 खाऊन घेतो मिसळ, आणि तुम्ही पण या खायला. आंबील, मिसळ, ब्रेड वगैरे सगळं आणलेलं आहे, तुम्हाला पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये. तर आता इथं माझं मिसळचं ताट लावत आहे मी मस्तपैकी. आता त्यामध्ये घालणार आहे फरसाणा आता थोडा संपला आहे. आणि जाऊन वेदू घेऊन आला दुकानातून, कारण जो पहिला आणला होता तो सगळा संपला. तर फरसाणा घातलेला आहे. आता त्यामध्ये घालायचे आमटी, मिसळ मस्तपैकी कट छान चरचरीत अशी झालेली आहे मिसळ, झणझणीत. कोल्हापुरी काय म्हणत नाही, पण मी माझ्या पद्धतीने केलं त्यामुळे कोल्हापुरी काय म्हणणार नाही, कारण कोल्हापूरची कशी पद्धत आहे मला पण माहिती नाही आहे. मी कोल्हापूरची, पण मला माहिती नाही कशी करतात, पण मी माझ्या पद्धतीने केलेली आहे. तर एकदा खरंच ट्राय करून बघा. आणि आता सगळं माझं ताट पण करून घेते आणि मी पण खाऊन घेते मिसळ. पाठीमागच्या गाण्याचा आवाज जो आहे तो अवॉइड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहात प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करा.